फक्त सिगारेट आणि माचीस न दिल्यामुळे एका 37 वर्षीय इसमाचा खून. आणि हे कृत्य केलं 3 अल्पवयीन मुलांनी. राग, व्यसन आणि हिंसाचाराचा धक्कादायक संगम पुण्यात घडतो. कोण आहेत हे आरोपी आणि का गमावला एका माणसाने आपला जीव? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. पुण्याच्या चिखली परिसरात एका 37 वर्षीय इसमाचा सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तपास सुरू होताच धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येचं कारण होतं फक्त सिगरेट आणि माचीस. पोलिसांनी अवघ्या काही तासात 3 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांनी कबूल केलं की व्यसनाच्या नशेत असताना त्यांनी महेश छामे यांच्याकडे सिगरेट मागितले. त्यांनी नकार दिला आणि रागाच्या भरात कोयत्याने त्यांचा खून केला. महेश छामे हे मूळचे लातूरचे असून चिखलीतील नवचैतन्य सोसायटीमध्ये राहत होते. मोबाईल स्क्रीन गार्ड लावण्याचा छोटासा व्यवसाय ते रस्त्याच्या कडेला करत होते. नेहमीप्रमाणेच ते 8 मे रोजी सकाळी व्यवसायासाठी बाहेर पडले, पण काही तासातच त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळतो. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी न्यू गोल्डन बेकरीच्या मागच्या पत्र्याच्या शेडमध्ये लपून बसले आहेत. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आणि खून करताना वापरलेला कोयता जप्त केला आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आजची पिढी इतकी आक्रमक का झाली आहे? फक्त सिगरेट न मिळाल्याने कोणाचा जीव घेणं योग्य आहे का? मुलांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेमुळे समाज कुठे चालला आहे? तुमचं मत काय? अशा अल्पवयीन गुन्हेगारांसाठी शिक्षा किती कठोर असावी आणि पालकांची जबाबदारी यात किती आहे? तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा.